नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. आमदार खासदार यांच्या दुर्लक्षामुळे इचलकरंजी रेल्वे प्रश्नाला अपयश. अजय जाधव. हातकणंगले इचलकरंजी या नियोजित रेल्वे प्रकल्पाला 2017 साली रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली. त्या कारणाने इचलकरंजीकरांनी इचलकरंजीमध्ये रेल्वे येणार अशी आशा बाळगून होती. पण आमदार खासदार यांच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याने हातकणंगले येथून येणारी रेल्वे रद्द होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे इचलकरंजी नागरिकातून तीव्र नाराजी पसरली आहे. तरी रेल्वे येण्यासाठी रेल्वे कृती समितीचे निमंत्रक अजय जाधव यांनी जन आंदोलन उभा करणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार बैठकीत रेल्वे कृती समितीचे अजय जाधव, रमेश शर्मा, नंदू बांगड, धर्मराज जाधव, मारुती पाटील, पांडुरंग पिसे, संदीप ढोले, विकी लोकरे, अशोक पाटणे, संजय चिंदके, दीपक पंडित, इंद्र जाधव, बाळासाहेब शेट्टी, बाळकृष्ण तोटला, प्रदीप कांबळे असे मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजीत तुम्हाला बोलवल्याचं कारण काल इचलकरंजीच्या रेल्वे लाईन रद्द झाली असं ऐकायला वाचण्यात आलं आणि कालपासून आमचं मन अस्वस्थ झालं की इचलकरंजीत रेल्वे येत्याने रद्द कशी काय होऊ शकते. इचलकरंजीत 8 किलोमीटरचा रेल्वे लाईन सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेला 8 किलोमीटरचा रेल्वे लाईन इथल्या इचलकरंजीच्या आमदारांनी आणि इचलकरंजीच्या खासदारांनी रद्द केला. त्यांच्याच नेत्यांनी मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रेल्वे मंत्र्याने रेल्वे लाईन मंजूर केली. 10-12 कोटी रुपये ते खात्यावर पाठवले आणि त्याच पक्षाचे आमदार आणि त्याच पक्षाच्या मतावर निवडून आलेले खासदार परवा दिवशी पुण्यामध्ये रेल्वे बोर्डाच्या मीटिंगमध्ये खासदार हसण्यावर घालवतात आणि इचलकरंजीच्या रेल्वे लाईनचा प्रश्न धसाला लावत नाहीत. त्या मीटिंगमध्ये मी मुख्यमंत्र्यांकडे 100 कोटी रुपये ट्रान्सफर करायला लावतो असं म्हणत नाहीत आणि इचलकरंजीचा रेल्वे लाईन रद्द करण्यात हसत हसत मूकसंमती दिल्याचा प्रकार खासदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून त्या खासदारांचा आणि इचलकरंजीचा आमदार रेल्वेला आडवा पाय मारतोय हे जग जाहीर आहे. ह्या दोघांचाही निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आणि म्हणून जोपर्यंत इचलकरंजीला रेल्वे येत नाही तोपर्यंत इचलकरंजीच्या जनतेचं जनजागृती करणार आणि इचलकरंजीला रेल्वे न आणणाऱ्या खासदारला इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही आणि इचलकरंजीत रेल्वे न आणणारा आमदार इचलकरंजीत मतं मागायचा अधिकार नाही अशी जनजागृती आम्ही इचलकरंजीत करणार. आणि या दोघांनाही इचलकरंजीत रेल्वे आणायला लावल्याशिवाय भाग पडल्याशिवाय राहणार नाही ही अशी भूमिका आम्ही इचलकरंजीत घेतलेली आहे. आणि त्याच्यात उद्याच्या काळात 1 महिनाभर आम्ही इचलकरंजीतल्या सामाजिक संघटना, इचलकरंजीचं बार असोसिएशन, इचलकरंजीचं व्यापारी असोसिएशन, इचलकरंजीचे सूत व्यापारी, इचलकरंजीचे राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्ष, त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही भेटणार आहे. आणि इचलकरंजीत रेल्वे आणण्यासाठी तुम्ही जनजागृती करा आणि रस्त्यावर या आणि इचलकरंजीला सगळ्यांना मिळून या इचलकरंजीला रेल्वे आणूया असं आम्ही त्यांना विनंती करणार आहे. आणि इचलकरंजीत रेल्वे आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. इचलकरंजीचा विरोधी पक्ष गावात आहे का नाही हेच मला समजना झालंय. कारण काल इचलकरंजीत आमदार खासदारांनी रेल्वे रद्द करायचा डाव आखल्यानंतर इचलकरंजीचा विरोधी पक्ष तुटून पडला पाहिजे होता. पण विरोधी पक्ष सगळे शांत आहेत म्हणून आज आम्हाला तुम्हाला बोलवून घेऊन आमची भूमिका मांडावी लागली आणि उद्याच्या काळात इचलकरंजी जनजागृती करणार हे सांगावं लागलं. आणि उद्याच्या काळात या रेल्वेसाठी तुम्ही हे याच्यात सहभागी व्हावं एवढी तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो.